हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू क्षितिजाज होम कुकिंग. आज मी करणार आहे मावा कुल्फी. खव्याचा वापर करून ही कुल्फी मी बनवणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे 1 लिटर. ते दूध आपल्याला हाफ क्वांटिटीपर्यंत आटवून घ्यायचं आहे. त्याची हाफ क्वांटिटी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करते. साखर व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायची. त्यानंतर मी 1 वाटी खवा ॲड केला याच्यामध्ये. तो पण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर मी दुधामध्ये मिक्स करून ॲड करते थिकनेससाठी, दाटसरपणा येण्यासाठी मिश्रणाला. आता मी याच्यात अर्धा चमचा वेलची पूड ॲड केली आहे. यात आपण इसेन्सचाही वापर करू शकतो, व्हॅनिला इसेन्स वगैरे. आता आपलं मिश्रण रेडी झालं आहे आणि आता हे रूम टेम्परेचरला आलेलं आहे. हे कुल्फीचं मिश्रण आपण मोल्डमध्ये किंवा अशा कप्समध्ये सेट करून घ्यायचं. वरून थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करते, पिस्ता, बदाम वगैरे. ॲल्युमिनियम फॉईलने हे कप्स पॅक करून घ्यायचे. आणि 7 ते 8 तास ही कुल्फी आपल्याला फ्रीझरला सेट होण्यासाठी ठेवायची आहे. आठ तासांनंतर कुल्फी खाण्यासाठी रेडी आहे. कुल्फी छान प्रकारे सेट झालेली आहे. 1-2 सेकंद वेट करून आपण तिला आस्वाद घेऊ शकतो कुल्फीचा. खूपच सुंदर होते ही मावा कुल्फी, खव्याची कुल्फी. अशा कप्समध्ये पण आपण कुल्फी सेट करू शकतो, बाउलमध्ये सेट करू शकतो. अशा प्रकारे ही मावा कुल्फी रेडी आहे. नक्की करून पहा. उन्हाळ्यामध्ये अशी कुल्फी नक्की एन्जॉय करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग क्षितिजाज होम कुकिंग. थँक्यू.